नमस्कार, मी विनोद शिंगे. आज आपण आले हातकणंगले इथं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळीला नुकतीच सुरुवात होत असताना कालपर्यंत हातकंडे तालुक्यातून एकही अर्ज भरला गेला नव्हता. परिणामी आज लाडक्या बहीण योजनेचे अध्यक्ष, माने घराण्याचे कट्टर समर्थक, रोकडी जिल्हा परिषद मतदारसंघातून ज्यांच्या नावाची चर्चा आहे ते अविनाश बनगे साहेब आपल्या समेत आहेत. बनगे साहेब नमस्ते. जय महाराष्ट्र. आपल्या नावाची चर्चा असताना आपलं रोकडी जिल्हा परिषद साठी नेमकं कोणतं विजन असेल? रोकडी जिल्हा परिषद मध्ये मी सगळीकडे फिरत असताना माझं 6 महिने तयारी चालू आहे. त्यामध्ये मला काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडतात. आपल्या जिल्हा परिषदेचा जो वेगळ्या माध्यमात फंड येतो तो रस्त्यावरती खर्च होत असतो, पण कचरा हाही एक प्लास्टिक कचरा, ओला कचरा, हे सगळ्या समस्या ते जाणवतात. त्या कचऱ्याचं विघटन करण्यासाठी कुठले प्रोजेक्ट आहेत का बघून कचरा निर्मूलन करणं हा माझा पहिलं प्राधान्य राहील. जिल्हा परिषद निवडणूक लढवत असताना कचरा, रस्ते, गटरचे प्रश्न प्रामुख्याने येतच असतात. प्रामुख्याने रोकडी हे एका माजी खासदारांचं आणि विद्यमान खासदारांचा बालेकिल्ला, स्वतःच असणारं गाव, त्या गावात असणाऱ्या समस्या आणि त्या समस्येचं निवारण करण्यासाठी आपली उमेदवारी. नेमकं त्यांच्यापेक्षा आपण काय वेगळं करून दाखवणार आहे? आता खासदार आमचे लोकप्रिय खासदार दादा काम करत असताना 6 तालुके आहेत, मोठा मतदारसंघ आहे, त्यांचा एक हेल्पिंग हँड व्हायला जे काही कामं त्यांच्या माध्यमातून केंद्रीय स्तरावरती, मंत्रालय स्तरावरती, जिल्हा परिषद स्तरावर असतील, त्याचा फॉलोअप घेऊन ते कसं लवकर आणता येईल त्याच विजनमध्ये त्यांचा एक हेल्पिंग हँड म्हणून काम करायचा माझा भूमिका राहील. महाविकास आघाडीनं कालच त्यांची आघाडी झाल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. त्यामध्ये रोकडीच्या जागेसाठी बराच वेळ ताणतणाव निर्माण झाला. अद्याप महाविकास आघाडीने ती घोषणा केली नाही. परिणामी रोकडी जिल्हा परिषद मतदारसंघात आपल्या नावाची घोषणा करत असताना महायुतीची युती झाली का? महायुतीची युतीची मिटिंग काल झालेली आहे. आज काय त्याचा निर्णय झालेला का मी माहिती घेतली नाही, कारण मी अर्ज भरायच्या गडबडीत असल्यामुळे मी अजून अधिकृत माहिती घेतली नाही, त्यामुळे मी त्याच्यावर काही सांगू शकत नाही. लाडक्या बहिणींचे भाऊ असताना हातकंडे तालुक्यात लाखो बहिणींना आपण योजना मिळवून दिली. त्या लाडक्या बहिणींना आणि रोकडी मतदारसंघातील मतदारांना आपण काय संदेश द्याल? तालुक्याची लाडक्या बहिणीची नोंदी करताना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी सर्वाधिक नोंदी केलेली आहे. त्याची दखल अगदी एकनाथ शिंदे साहेबांच्या पर्यंत घेतली होती. गावोगावी बोर्ड लावून सगळ्या योजनेचा प्रसार केला होता. सगळ्या गावोगावी जाऊन महिलांचे कॅम्प घेतले होते. त्या सगळ्या समस्या वगैरे सगळ्या सोडवल्या होत्या. आता सुद्धा काही केवायसी करताना काही महिलांचे ऑप्शन मध्ये चुका झालेल्या आहेत. त्याचा शासनस्तरावर पाठपुरावा करून नवीन ऑप्शन येऊन त्यांना ज्या काही चुका केवायसी मध्ये झालेल्या आहेत त्या परत सुरळीत करून देऊन परत व्यवस्थित लाभ देण्याचं एक हे असेल. आणि लाडक्या बहिणी ह्या निश्चितच ह्या लाडक्या भाऊच्या पाठीशी राहतील, त्यात काही शंका नाही. जिल्हा परिषदची ऐन निवडणूक तोंडावर येत असताना काही तासाभरातच सर्वच उमेदवारांचे एबी फॉर्मची घोषणा केली जाणार आहे. परिणामी महाविकास आघाडीने काल आघाडीची घोषणा केली असली तरी महायुतीने अद्याप युतीची घोषणा केलेली नाही. परिणामी लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणले जाणारे अविनाश बनगे यांचं सामाजिक कार्य पाहता नक्कीच जनता त्यांच्या पाठीशी राहील आणि रोकडीत येणाऱ्या प्रत्येक समस्येला मी सामोरं जाईन, अशी असं मत आता अविनाश बनगे यांनी व्यक्त केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. मी विनोद शिंगेसह कॅमेरामन अतुल कसबेकर, बेंडवडे.